हॅलो समुद्र, आवाज येतोय ना? आता आपला ऑडिओ व्हिडिओ बंद करून ठेवा सर्वजण. आपली वेळ सुरू झालेली आहे. आता या ठिकाणी आपण बघू. सर्व सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की आपला ऑडिओ व्हिडिओ दोन्ही बंद करून ठेवा. काल आपण पाहिलं होतं ब्लड प्रेशर. आता या ब्लड प्रेशर मध्ये एक दोन चार बाबी आपण पाहिल्या होत्या. ब्लड प्रेशर मध्ये काय पाहिलं? नंबर एक, डेफिनेशन ऑफ द ब्लड प्रेशर. त्याच्यानंतर नंबर 2 ला पाहिलं होतं स्पिग्मो मॅनोमीटर. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं आर्टेरियल ब्लड प्रेशर. आर्टेरियल ब्लड प्रेशर मध्ये दोन बाबी पाहिल्या होत्या, त्या म्हणजे सिस्टोलिक बीपी. सिस्टोलिक बीपी. त्याच्यानंतर नंबर 2 ला आपण पाहिलं होतं डायस्टोलिक बीपी. आणि इथं ही बाब एक प्रकारच्या लक्षात ठेवायची. सिस्टोलिक बीपी मध्ये आपण सांगितलं होतं की तो किती असतो? 120 mmHg, मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. त्यानंतर डायस्टोलिक बीपी किती असतो? दॅट इज द 80 mmHg. हा झाला डायस्टोलिक ब्लड प्रेशर. आणि ह्या दोघांमधला जो डिफरन्स आहे याला आपण म्हणलं होतं पल्स प्रेशर. आणि तो पल्स प्रेशर किती होता? दॅट इज द 120 मायनस 80 इक्वल टू द 40 mmHg, मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. आता यानंतर पुन्हा आपण सांगितलं होतं की हायपोटेन्शन म्हणजे काय आणि हायपरटेन्शन म्हणजे काय. ज्या वेळेला द ब्लड प्रेशर इट इज अ इन्क्रीजेस लोअर than that of the normal level, then it is called as the hypotension. आणि हायपर कुणाला म्हणायचं? when the blood pressure it is a increases above than that of the normal level, that is called as the hypertension. आणि नंतर आपण सांगितलं पाहिलं होतं की various factors they are responsible for increasing or decreasing the blood pressure. आणि आता यानंतर आपल्याला पाहायचं मेजरमेंट ऑफ ब्लड प्रेशर. याचा अर्थ काय आहे की ब्लड प्रेशर कसा करायचा, मोजायचा. याला आपण म्हणतो मेजरमेंट मेजरमेंट ऑफ ब्लड प्रेशर. बरं, आता ब्लड प्रेशर मोजण्याची अतिशय सोपी पद्धत आहे. मग तो ब्लड प्रेशर कसा मोजायचा? आता याची मेथड मी सांगतो. आता समजायचं आपल्याला त्या संदर्भात काहीही माहिती नाही आणि आपण ब्लड प्रेशर मेजर करतो. मग ब्लड प्रेशर it is measured with the help of the instrument that is called as the sphygmomanometer. That is called as a sphygmomanometer. The blood pressure it is measured with the help of the instrument that is called as the sphygmomanometer. आता हे स्पिग्मोमॅनोमीटर काय असतं? जर आपण कधी दवाखान्यामध्ये गेलो असो आणि आपण जर एक मशीन जर पाहिलं तर त्या मशीन मध्ये काय होतं की एक इनफ्लाटेबल रबर बँड असतो आणि इनफ्लाटेबल रबर ट्यूब असते. हा ऑडिओ व्हिडिओ सर्वांनी बंद करा. ऑडिओ बंद करा रे. कोणाचा ज्याचा ऑडिओ चालू आहे ना ते ऑडिओ बंद करा. स्पिग्मो
मॅनोमीटर. हॅलो, आवाज येत नाहीये का? हॅलो, स्पिग्मो मॅनोमीटर. हा, ओके. आता ह्या स्पिग्मो मॅनोमीटर मध्ये काय काय बाबी आहेत की आपण मी सांगितलं होतं की हे मेजरमेंट म्हणजे मशीन कसं आहे. जर आपण कधी दवाखान्यामध्ये गेलो असू ना, तर बघा आपल्याला असं दिसतं बरं का, एक वरच्या बाजूला असं असं एक इन्स्ट्रुमेंट असतं आणि त्याच्यानंतर याला खालच्या बाजूला एक अशी परत अशा प्रकारची एक पट्टी जोडलेली असते. आपण जर या इन्स्ट्रुमेंटला कधी पाहिलं ना, हे पहा, हे असं इनफ्लॅटेबल म्हणजे हे इन्स्ट्रुमेंट असं आहे स्पिग्मोमॅनोमीटर. याच्यावरती काय असतात तर याच्यावरती असतात रिडिंग असतात. हे वरच्या बाजूला रिडिंग असतात, अशा प्रकारच्या रिडिंग असतात. आणि आता मग या मशीनचं मी थोडक्यात सांगतो कशी आहे मशीन ती. इट कन्सिस्ट ऑफ द इनफ्लॅटेबल रबर बॅग कप. कप म्हणजे आपल्या शर्टला जशी कॉलर असते ना, मग त्याला कप आपण नाही का म्हणत असं कप, मग तशा प्रकारचे इनफ्लॅटेबल रबर कप रबर बॅग असते, किंवा आपण त्याला असं म्हणू, इट कन्सिस्ट ऑफ द इनफ्लॅटेबल रबर बॅग कप अँड दॅट रबर बॅग कप. समजा हा रबर बॅग कप आहे, आपण असं इमॅजिन करा की हा रबर बॅग कप आहे. मग इट इज कवर्ड विथ अ कॉटन क्लॉथ. म्हणजे वरच्या बाजूला या रबर बॅगला असा कापड गुंडाळलेला असतो. मग त्यालाच आपण कसं म्हणू, इट कन्सिस्ट ऑफ इनफ्लॅटेबल रबर बॅग कप अँड इट इज कवर्ड बाय द कॉटन क्लॉथ. आणि आता याची वन साइड ऑफ द मॅनोमीटर, इट इज वन साइड विथ द हेल्प ऑफ, आता ही जी आहे ना, हा कॉटन कव्हरिंग, या कॉटन कव्हरिंगची वन साइड विथ द हेल्प ऑफ द ट्यूब कनेक्टेड टू द मर्क्युरी मॅनोमीटर. म्हणजे आता इथं बघा की याची एक एंड कुठं जोडलेलं आहे, या मर्क्युरी मॅनोमीटरला जोडलेलं आहे. वन साइड ऑफ द कॉटन कव्हर, इट इज कनेक्टेड विथ द हेल्प ऑफ द ट्यूब कनेक्टेड टू द मर्क्युरी मॅनोमीटर. या मर्क्युरी मॅनोमीटरला ते जोडलेलं असतं. आणि वन साइड टू द रबर बल्ब. समजा एक आपण तुम्ही जर पाहिलं असेल, हा एक असा एक रबर बल्ब असतो. आता याच्यावरून काय होतं ते पहा, एक या ठिकाणी एक जे टोक आहे ना, ते कुणाला जोडलेले, या कफला जोडलेले, आणि दुसरं टोक कुणाला जोडलेले, ह्या मशीनचं या बल्बला जोडलेले. आणि मग काय करतात की कप, आता समजा आपल्याला सर्व माहिती झाली मशीनची की हा मर्क्युरी मॅनोमीटर आहे, त्याच्यानंतर एका बाजूला त्याच्या कप आहे म्हणजे रबर बॅग आहे, रबर बॅग कप आहे, त्याला कापडाने गुंडाळलेला आहे. त्याच्यानंतर एक बाजू जी आहे ह्या ट्यूबच्या साह्यानं बल्बला जोडलेली आहे. आणि मग काय करतात, वन साइड रबर बल्ब, हा जो रबर बल्ब आहे इट इज युजफुल फॉर पंपिंग द एअर. आता ज्या वेळेला एखादा पेशंट आला, मग पेशंट आल्यानंतर काय करतात, पेशंट आल्याच्या नंतर एवढंच करतात की फर्स्टली द पेशंट इट इज इन द स्लीपिंग पोझिशन. म्हणजे माणसाला अगोदर एखाद्या बेडवरती झोपवतात. त्याचं कारण काय आहे, कारण ऍट द टाइम ऑफ द मेजरमेंट ऑफ द ब्लड प्रेशर, द पोझिशन ऑफ द हार्ट अँड द पोझिशन ऑफ द स्पिग्मोमॅनोमीटर इट मस्ट बी द इक्वल. याचा अर्थ दोघांचं जी पोझिशन आहे ती सारखी असावी लागते, त्याच्याशिवाय बीपी मोजता येत नाही. आपण किती बघा, एखादा समजा अर्जंट पेशंट आला आणि अर्जंट पेशंट आला आणि याचा अर्थ अर्जंट उभा राहून त्याचा बीपी काउंट केला, असं कधीच होणार नाही. मग काय करतात की त्या पेशंटला आणि मशीनला अगोदर एका लेवल मध्ये घेतात, आणि लेवल मध्ये घेतल्याच्या नंतर मग काय करायचं, हा जो रबर बॅग कप आहे, दॅट कप इट इज अ व्रॅप अराउंड द अप्पर आर्म. अप्पर आर्म म्हणजे हाताची ही जे अप्पर आर्म म्हणजे हात, मग हाताच्या या ठिकाणी दॅट रबर बॅग कप इट इज अ व्रॅप अराउंड द अप्पर आर्म. अप्पर आर्म म्हणजे हाताची ही वरची बाजू. त्यानंतर कप inflated, cup it is inflated till the branchial artery is a block.
आणि मग काय करायचं, हा जो बल्ब आहे ना, या बल्बच्या सहाय्यानं एअर इट इज अ पंप इनसाइड दॅट कप. मग आता याने काय केलं जातं, एअर ही व्रॅप केली, आपल्या याच्यामध्ये भरली. एअर भरल्याच्या नंतर समजा आपण याच्यात एअर भरली आणि मग हा एअर भरल्याच्या नंतर इथं बघा, असं समजा हा एक इथं एअर भरली, आपण ह्या कप मध्ये एअर भरली. एअर भरल्याच्या नंतर मग काय होईल, कप इट इज इनफ्लेटेड ड्यू टू द एक्सटर्नल एअर प्रेशर. And when the air it is filled inside the rubber bag cup, at that time due to the external air pressure the branchial artery become blocked. आता मग कसं होईल, आता या ठिकाणी समजा आपला हा हात आहे, आपला हा हात आहे आणि या हाताला आपण काय केलं, या ठिकाणी आपण सांगितलं होतं की ही ब्रँचियल आर्टरी आहे. आता या बाजूला इथं असा कप गुंडाळलेला आहे, हा कप गुंडाळलेला आहे, ही ब्रँचियल आर्टरी आहे. मग ड्यू टू द एक्सटर्नल एअर प्रेशर आपण हवा कशामध्ये भरलेली, या कप मध्ये भरलेली. हा रबर बॅग कप आहे ना, याच्यामध्ये आपण हवा भरलेली. मग हवा भरल्याच्या नंतर ड्यू टू द एक्सटर्नल एअर प्रेशर द ब्रँचियल आर्टरी बिकम ब्लॉक and at that time the stethoscope is a place over the branchial artery. डॉक्टरच्या कानामध्ये जो असतो ना, त्याला आपण स्टेथोस्कोप म्हणतो. तुम्ही जर स्टेथोस्कोप पाहिला नसेल, एक हे पहा, हा असा जो असतो ना, दॅट इज द स्टेथोस्कोप. मग स्टेथोस्कोप काय करतात, तो स्टेथोस्कोप या ब्रँचियल आर्टरी वरती ठेवायचा आणि हा स्टेथोस्कोप डॉक्टरच्या कानामध्ये घेतात. आता त्यानंतर काय होईल, when the stethoscope it is a place on the branchial artery no sound is heard. ज्या वेळेला याच्यामध्ये हवा भरली जाईल आणि बाहेरच्या हवेच्या दाबामुळं हा ब्रँचियल आर्टरी ब्लॉक होती आणि मग त्या स्टेथोस्कोपच्या सहाय्यानं कोणत्याही प्रकारचा आवाज ऐकायला येत नाही. आणि म्हणजे आपण त्याला असं म्हणू की नो साऊंड इज हार्ड. अँड मग पुन्हा काय करायचं, द कप प्रेशर इज स्लोली रिलीज. याच्यातला हवा ही हळूहळू हळूहळू कमी करायची. कुठपर्यंत कमी करायची, टिल द फर्स्ट पल्स साऊंड इज हार्ड. म्हणजे जोपर्यंत पहिला आवाज येत नाही तोपर्यंत याच्यामधले हवा हे भरत राहायचं. आणि ज्या वेळेला पहिला म्हणजे शेवटचा आवाज याच्यामध्ये ऐकायला येईल, किंवा आपण असं म्हणू की ह्या एक्सटर्नल हवेच्या दाबामुळे इथला रक्ताचा प्रवाह तो बंद होईल आणि बंद झाल्याच्या नंतर मग आवाज जो अगोदर येत होता तो आवाज पण ऑटोमॅटिकली बंद होतो. अँड द लास्ट साऊंड which is a heard with the help of the stethoscope inside the branchial artery, that is called as the systolic BP, and it is normally 120 millimeter of mercury. म्हणजे त्यावेळेला आता इथं एक बाब मात्र प्रकर्षाने लक्षात ठेवा की ह्या वरच्या हवेच्या दाबामुळे आतल्या रक्ताचा प्रवाह तो बंद होतो, ब्रँचियल आर्टरी ही ब्लॉक होती आणि याच्यातला जो आवाज असतो तो आवाज बंद होतो. आणि ज्या वेळेला बंद होण्याचा शेवटचा जो आवाज असेल त्यावेळेला आपण यू ऑब्झर्व द रीडिंग ऑन द मॅनोमीटर and that is the systolic blood pressure. तर पुन्हा काय करायचं, the slowly air it is released from the that rubber bag cup. म्हणजे याच्यात जी आपण हवा भरली होती ती हवा आता अगोदर भरल्यामुळे हे ब्लॉक झालं, मग ती हवा सोडायची. मग हवा सोडल्याच्या नंतर काय होईल, कुठपर्यंत सोडायची, till the first pulse sound is heard and that sound is called as the carrot cough sound. म्हणजे ज्या वेळेला याच्यातला रक्ताचा प्रवाह हवेचा दाब कमी केल्यामुळे पुन्हा सुरू होईल ना, आणि जो पहिला आवाज ऐकायला येईल, you observe the reading on the manometer and that is the 80 mmHg, millimeter of mercury. मी तर दोन बाबी लक्षात ठेवायच्या की जेव्हा आवाज येणं बंद झालं, शेवटचा आवाज होता, that is the
सिस्टोलिक ब्लड प्रेशर आणि इट इज अ 120 mmHg. आणि त्याच वेळेला the when the sound it is a heard, or when the blood pressure किंवा blood flow it is a continue, at that time what will be the happen? When the blood flow it is a continue, at that time the no sound or no any type of the sound is produced. मग त्यावेळेला कुठल्याही प्रकारचा आवाज हा येणार नाही. का येणार नाही? कारण रक्ताचा फ्लो हा कंटिन्युअसली त्याच्यामध्ये चालू होईल, आणि रक्ताचा फ्लो एकदा कंटिन्यू चालू झाला की कुठल्याही प्रकारचा आवाज हा त्याच्यामध्ये येणार नाही. मग त्याच्यामध्ये आवाज येणार नाही म्हणजे रक्त हे कंटिन्युअसली चालू झालं. आणि ऍट दॅट टाइम you observe the reading on the manometer and that is the 80 mmHg. म्हणजे वरचा जो झाला तो काय झाला? सिस्टोलिक ब्लड प्रेशर, आणि खालचा झाला तो दॅट इज द डायस्टोलिक ब्लड प्रेशर. आणि म्हणून जनरली ब्लड प्रेशर इट इज डिनोटेड ॲज 120/80 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. तर या पद्धतीनं ब्लड प्रेशर हा मेजर केला जातो. आता हे परत एकदा एका मिनिटामध्ये परत मी सांगतो की बाबा हा इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे स्फिग्मोमॅनोमीटर. त्याच्यानंतर हा वरचा त्याचा जो मॅनोमीटर असतो त्याच्यामध्ये काय काय येतं की त्याच्यामध्ये हे एक रबर बॅग असते, रबर बॅग कप असतो, आणि इट इज कवर्ड विथ द कॉटन. ज्या वेळेला ब्लड प्रेशर मोजायचा त्यावेळेला ती कॉटनची बॅग असते ती असे या अपर आर्म वरती गुंडाळतात. नंतर या बल्बच्या साहाय्याने त्याच्यामध्ये एअर फिल करायची. समजा हा बल्ब आहे, या बल्बनं त्याच्यामध्ये एअर पंप करतात. त्यानंतर ड्यू टू द एक्सटर्नल एअर प्रेशर द ब्रँचियल आर्टरी बिकम ब्लॉक, आणि व्हेन इट बिकम ब्लॉक द नो साऊंड इज प्रोड्युस्ड अँड दॅट लास्ट साऊंड इट ऑब्झर्व ऑन द मर्क्युरी मॅनोमीटर, and that is the at that time the reading on the manometer that is the 120 mmHg, and that is systolic blood pressure. आणि मग पुन्हा काय करायचं? स्लोली एअर इट इज डिफ्लेक्टेड. हळूहळू याच्यातली हवा कमी करायची, आणि कमी केल्याच्या नंतर रक्ताचा प्रवाह हा कंटिन्यू होईल. मग कुठल्याही प्रकारचा आवाज परत येणार नाही, कारण रक्ताला फ्लोला कुठल्याही प्रकारचे अडचण नाहीये. आणि म्हणून ज्या वेळेला हळूहळू हे रक्ताचा प्रवाह परत सुरू होईल, मग शेवटचा जो आवाज ऐकायला आलेला होता दॅट इज द डायस्टोलिक ब्लड प्रेशर अँड इट इज 80 mmHg. अशा प्रकारे ब्लड प्रेशर हा मेजर केला जातो किंवा मोजण्याची ती पद्धत आहे. तर पुढच्या पॉइंटकडे येऊ आपण की याच्यातल्या काही डिसऑर्डर आहे. मग त्या डिसऑर्डर कोणत्या आहेत? म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे आजार असतात ना, दॅट इज कॉल्ड ॲज द डिसऑर्डर. मग आता या डिसऑर्डर मध्ये काय काय आहे? डिसऑर्डर मध्ये नंबर 1 ला आपण घेऊ हायपर टेन्शन. पहिलं जे आहे दॅट इज द हायपर टेन्शन. हा पॉइंट आपण नेहमीच असं आपल्या बोलण्यामध्ये ऐकत असतो की टेन्शन वाढलं, हायपर टेन्शन झालं, हायपोटेन्शन झालं. मग हायपर टेन्शन काय आहे? इनक्रीज इन द ब्लड प्रेशर than that of the normal level of the blood pressure, that is called as the hypertension. आता कॉमनली आपला ब्लड बीपी किती असतो? 120/80 mmHg. मग हायपरटेन्शन मध्ये काय होतं? इनक्रीज इन द ब्लड प्रेशर than that of the normal level of the blood pressure, that is called as the hypertension. मग याच्यामध्ये सिस्टोलिक बीपी 120 पाहिजे, तो 140 होतो. डायस्टोलिक ब्लड प्रेशर हा 80 असायला पाहिजे, तो 90 होतो. याचा अर्थ नॉर्मल लेवल पेक्षा जेव्हा बीपी वाढतो तेव्हा त्याला म्हणतात हायपर टेन्शन. अँड इन द हायपर टेन्शन द ब्लड प्रेशर इट इज इन्क्रीजेस अबाव द 140 to 90, आणि समटाइम द एक्सेस ब्लड प्रेशर इज इन्क्रीजेस, म्हणजे या लिमिट पेक्षा खूप तो वाढतो. मग किती वाढतो? Sometime systolic blood pressure it is increases above the 180, 180 पेक्षा पण वाढतो. आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर इट इज increases above the 120, म्हणजे तो एवढा असायला पाहिजे, तो कधी कधी खूपच जास्त.
आणि खूपच जर जास्त झाला तर इट मे डॅमेज द हार्ट, ब्रेन अँड किडनी. म्हणून हायपर टेन्शन हे डेंजरस का आहे? कारण नॉर्मल पेक्षा बीपी एवढा वाढला आणि याच्यापेक्षा जर तो वाढतच गेला आणि खूपच वाढला, म्हणजे याच्या दरम्यान जर कधी कधी खूप बीपी वाढला तर तो इथपर्यंत पण जातो, याच्यापेक्षाही जास्त. ज्या वेळेला 180 120 होईल ना, त्यावेळेला काय होईल? इट डॅमेज द हार्ट, ब्रेन अँड ब्लड वेसल्स ऑफ द हार्ट, ब्रेन अँड किडनी. मग आता तो हार्टला डॅमेज करू शकतो, ब्रेनला डॅमेज करू शकतो, किडनीला डॅमेज करू शकतो. कारण सर्क्युलेशन मध्ये हार्ट इट इज अ पंपिंग सेंटर, ब्रेन इट इज अ कंट्रोलिंग सेंटर आणि किडनी इट इज अ एक्सिलटरी सेंटर. मग ह्या तिघाला जर डॅमेज केलं किंवा तिन्ही मधला एखादाही ऑर्गन जर डॅमेज झाला तर इट इज अ व्हेरी हार्मफुल. आणि मग हे का होतं किंवा हायपरटेन्शन का होतं? बिकॉज द हार्ट युजेस द मोर एनर्जी फॉर पंपिंग ऍट द टाइम. कारण जास्तीत जास्त हार्टला हे कामकाज करावं लागतं आणि हार्ट युजेस द मोर एनर्जी फॉर द पंपिंग and it can causes at that time, when the heart uses the more energy for the purpose of the pumping, what will be the happen at that time? When heart it pumps the more blood, at that time the pains are produced in the chest and that is called as the angina pectoris. Angina pectoris. What is meant by angina pectoris? When the heart uses the more energy for pumping and at that time the pains are produced in the chest region and that pains are called as the angina pectoris. आणि मग angina pectoris त्याला आपण हे म्हणतो की हायपरटेन्शन, म्हणजे जर पेन्स झाल्या तर that is the angina pectoris. And when the pains are produced in the chest and blood pressure it is increases above the 140/90, near about the 180/120, at that time what will be the happen? The blood vessels which are present inside the brain they become damaged and that is called as the brain hemorrhage, or it can causes the attack and that attack is called as the paralysis. The paralysis कशाला म्हणतात हे लक्षात ठेवा. When the blood pressure it is increases near about the 120 180 120, at that time the blood vessels or the blood vessels which is present inside the brain they become damaged. The spreading of the blood is takes place inside the brain and that is called as the brain hemorrhage. Or when there is a hypertension, at that time the kidney failure it is also takes place and that is called as a nephritis. What is meant by nephritis? The failure of the kidney, that is called as the nephritis. आपण नाही म्हणत की किडनी फेल झाली, याचा अर्थ किडनी व्यवस्थित काम करत नाही, याला म्हणतात नेफ्रायटिस. आणि पॅरालिसिस म्हणजे, पॅरालिसिस मीन्स the blood vessels which is present inside the brain they become rupture and spreading of the blood is takes place inside the brain, that is called, that attack is called as the paralysis. Paralysis आणि nephritis का होतात? कारण when the excess blood pressure is increases it can causes the paralysis and the nephritis. अशा दोन्ही प्रकारचे आजार होतात. म्हणून हायपरटेन्शन इट इज अ व्हेरी डेंजरस. म्हणजे कधीही बीपी आपला जो असायला पाहिजे तो किती असायला पाहिजे? 120/80 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. आणि तो जर वाढला तर अँजिना पेक्टोरिस होतं, चेस्ट मध्ये पेन्स होतात and it can causes the paralysis and the nephritis. Paralysis and the nephritis. त्यानंतर आता पुढचा आपण पॉइंट घेऊ तो म्हणजे कोरोनरी आर्टरी डिसीज. कोरोनरी आर्टरी डिसीज. आता हा कोरोनरी आर्टरी काय आहे? याच्या मागे आपण एकदा पाहिलेलं होतं की हू सप्लाय द ब्लड टू द वॉल ऑफ द हार्ट.
coronary artery to supply the blood to the wall of the heart. Suppose this is the heart. The heart, the large blood vessel which arising from the heart, that is called as the dorsal aorta. हा आहे dorsal aorta. आता तो कुठून अराइज होतो? द dorsal aorta it arise. समजा या ठिकाणी आपण असा dorsal aorta दाखवू. आता तो कुठून ओरिजिनेट झालाय? इट इज अरायझिंग फ्रॉम द लेफ्ट वेंट्रिकल. मग हा डॉर्सल aorta काय करतो? इट सप्लाय द ऑक्सिनेटेड ब्लड टू ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी, ऑल्सो टू द हार्ट. हृदयाला स्वतःला सुद्धा रक्ताचा पुरवठा तो करतो. आता या ठिकाणी पहा, हा डॉर्सल aorta आहे. मग डॉर्सल फ्रॉम द dorsal aorta arises a two blood vessel that is called as the coronary artery. ह्या आहेत coronary artery, and that coronary artery it can supply the oxygenated blood to the wall of the heart. आपलं हेडिंग काय आहे? coronary artery disease. मग हा coronary artery disease काय आहे? मग coronary artery disease means it is also called as the किंवा आपण असंही म्हणू coronary artery disease when the lumen of the blood vessel become decreases. ही समजा कोरोनरी आर्टरी आहे आणि त्याचे ही आतली जागा आहे की ज्याच्यामधून रक्त फ्लो होतो, याला आपण ल्युमेन म्हणतो. when the lumen of the coronary artery become decreases, at that time it cannot supply the blood to the wall of the heart and it can causes the disease that is called as the coronary artery disease. आता कधी कधी असं होतं, मग आता याला एक आपण दुसरं एक नाव आहे. द कोरोनरी आर्टरी डिसीज इट इज ऑल्सो नोन ॲज द atherosklerosis. atherosklerosis. What is meant by atherosklerosis? When the lumen of the coronary artery become decreases and it cannot supply the blood to the wall of the heart, at that time it is called as a atherosklerosis. मग हा atherosklerosis याचा lumen कमी का होतो? कारण there is a deposition of the calcium, fat, cholesterol and fibrous tissue. Calcium, fat, cholesterol and fibrous tissue when deposited inside the inner lining of the coronary artery, it cannot supply the blood to the wall of the heart and it makes the lumen narrow. याच्यातला जो lumen आहे तो narrow होतो and it cannot supply the blood to the wall of the heart. मग हृदयाला जर स्वतःलाच रक्त मिळालं नाही तर तो काम करेल का? तो काम करणार नाही. आणि when the less supply of the blood wall of the heart is takes place and that disease is called as the coronary artery disease. Coronary artery disease it is also called as the atherosclerosis. In the coronary artery disease, lumen of the coronary artery become narrow. याचा lumen कमी होतो. Lumen कमी का होतो? Because there is a deposition of the calcium, fat, cholesterol and fibrous tissue inside the lumen is takes place, and due to this reason it cannot supply the sufficient supply of the blood to the wall of the heart, and that is called as the coronary artery disease. कारण it is only related to the coronary artery. तर बाकीच्या एखाद्या आर्टरी मध्ये असा ब्लॉकेज झाला तर त्याला कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणायचं का? नाही, आपलं हेडिंगच काय आहे? कोरोनरी आर्टरी डिसीज. म्हणजे फक्त कोरोनरी आर्टरी जेव्हा ब्लॉक होतील तेव्हा त्या आजाराला म्हणायचं कोरोनरी आर्टरी डिसीज. याच्यामध्ये बाकीच्या ब्लड वेसलचा संबंध येत नाही, कारण हृदयाला रक्ताचा पुरवठा करण्याचं कामकाज फक्त आणि फक्त कोण करणार आहे? कोरोनरी आर्टरी. When there is a blockage, at that time it cannot supply the
sufficient blood to the wall of the heart, and then heart cannot do the function properly. म्हणजे हृदय त्याचं व्यवस्थितरित्या काम करू शकणार नाही, and that is called as the coronary artery disease. याचे कारण मात्र लक्षात ठेवा. कुणाकुणामुळे होतं तर ड्यू टू द डिपॉझिशन ऑफ द कॅल्शियम, फॅट, कोलेस्टेरॉल अँड फायब्रस टिश्यू इनसाइड द ल्युमेन. तर त्यानंतर पुढचा जो आहे दॅट इज द अँजिना पेक्टोरिस. हे आता सांगितलेले मी काय, हायपरटेन्शन, कोरोनरी आर्टरी डिसीज, आणि तिसरा आहे दॅट इज द angina pectoris. angina pectoris हे तिन्ही सांगितलेले काय आहे, these are the disorder of the circulatory system. मग असा जर कधी प्रश्न विचारला, which are the disorders of the circulatory system, that is the म्हणजे आपल्या सिलेबस मध्ये असणारे हायपरटेन्शन, कोरोनरी आर्टरी डिसीज and angina pectoris, these are the disorders of the circulatory system. आता तिसऱ्या पॉइंट कडे आपण येऊ, तो म्हणजे angina pectoris. what is meant by angina pectoris? मी अगोदरही सांगितलं, when there is a defect in the coronary artery, it cannot supply the sufficient blood to the wall of the heart, and at that time the pains are produced in the chest. त्याला आपण असं म्हणतो की चेस्ट पेन्स इन द चेस्ट, and that disease it is called as the angina pectoris. मग हा angina pectoris का होतो? The angina pectoris, it is a cause due to the less supply of the blood to the cardiac muscle. The heart, it is made up from the special type of the muscle that is called as the cardiac muscle. And if there is a less supply of the blood to the cardiac muscle, then it can causes the pains in the chest, and that is called as the angina pectoris. मग angina pectoris का होतो? It is caused due to the atherosclerosis or arteriosclerosis. atherosclerosis म्हणजे ह्या ज्या आहेत ना, ड्यू टू द ओल्ड एज, the elasticity of the artery become decreases, the artery become less pulsatile, and when the artery become less pulsatile, then that disease it is called as the atherosclerosis. आणि दुसरा कोणता आहे, arteriosclerosis, when there is a deposition of the calcium, fat, cholesterol and fibrous tissue at the inner lining of the blood vessel, then it is called as the arteriosclerosis. म्हणजे atherosclerosis वेगळं आणि arteriosclerosis वेगळं. atherosclerosis or arteriosclerosis, when it can produces, it produces the pains in the chest and the heaviness. म्हणजे कधी कधी माणसाला असं एखाद्या पेशंट डॉक्टरला सांगतो की छाती जड झाल्यासारखं वाटतं, याचा अर्थ काय आहे, दॅट इज द अँजिना. दीज आर द सिम्पटम्स ऑफ द अँजिना पेक्टोरिस. मग ज्या वेळेला ह्या चेस्ट मध्ये पेन्स होतात ना, दॅट पेन्स दे आर स्प्रेड टू द नेक, मानेकडे जातात. त्या ज्या पेन्स आहेत इथून तयार झालेल्या त्या मानेकडे जातात. त्यानंतर दॅट इट गोज टुवर्ड द लोअर जॉ, मग खालच्या जबड्याकडे जातात, लेफ्ट आर्म आणि त्याचबरोबर लेफ्ट शोल्डर. म्हणजे हे पेन्स एकदा त्या तयार कुठं झाल्या, चेस्ट मध्ये, त्या गेल्या कुठं, गोज टुवर्ड द नेक मधून कुठं गेल्या, लोअर जॉ. त्याच्यानंतर ही लेफ्ट साइड आणि शोल्डर, लेफ्ट शोल्डर, ह्या पेन्स ज्या आहेत, म्हणजे ज्या एखाद्या माणसाच्या छातीत जर दुखायला लागलं तर ते सांगतात हात पण दुखतो, खांदा पण दुखतो, मानेची डावी बाजू पण दुखते, आणि हा जो लोअर जॉ आहे इट ऑल्सो प्रोड्युसेस द पेन्स. तर या पेन्स का होतात, अँजिना पेक्टोरिस मध्ये पेन्स का होतात? मग हा अँजिना पेक्टोरिस मध्ये पेन्स का होतात? कारण हार्ट इट रिक्वायर्ड द मोर डिमांड ऑफ द ऑक्सिजन,
किंवा heart muscles it require the more demand of the oxygen and but the supply does not meet the requirement. म्हणजे हार्टच्या मसल जास्त ऑक्सिजनची मागणी करतात, परंतु त्या मसल्सला जेवढ्या ऑक्सिजनची गरज आहे तेवढा ऑक्सिजन त्यांना मिळत नाही. and at that time the pains are produced in the chest and that pains are called as the angina pectoris. त्या पेन्सला आपण म्हणतो angina pectoris. आणि त्यानंतर एक लास्ट छोटासा पॉइंट तो म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राम. इलेक्ट्रोकार्डिओग्राम. आता हा इलेक्ट्रोकार्डिओग्राम काय आहे, ज्याला आपण म्हणतात ECG. इलेक्ट्रोकार्डिओग्राम और ECG. आता ह्या ECG बऱ्याच वेळेला असं होतं की त्या जो पेपरवरती ग्राफ असतो त्याला ECG म्हणायचं का ज्या मशीननं करतात त्याला ECG म्हणायचं. आपण एक लक्षात ठेवायचं, काय डेफिनेशन लक्षात ठेवा, recording the electrical changes that occur in each cardiac cycle, that is called as the ECG. And the machine used to record the potential differences of the heart muscle, that is called as the electrocardiograph. म्हणजे जे मशीन असतं त्या मशीनला म्हणायचं ग्राफ, आणि जे प्रिंटिंग असते पेपरवरती त्याला म्हणतात इलेक्ट्रोकार्डिओग्राम. म्हणजे ग्राम आणि ग्राफ, ग्राफला ग्राफ म्हणायचं नाही, मग काय ग्राफला ग्राम म्हणायचं, आणि जे मशीन आहे दॅट इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. आता काय होतं या मशीन मध्ये यूज कसा केला जातो, जर तुम्ही डॉक्टरकडे कधी गेला असाल, हे अशा प्रकारचा आलेख त्यांच्यामध्ये आपल्याला दिसतो. फक्त डॉक्टर काय करतात, हे अशा प्रकारे आपल्याला अशा प्रिंटिंग पेपरवरती दिसतात. या कंटिन्युअसली अशा वेव्ह दिसतात, आपण फक्त पाहत राहतो, आपल्याला त्याचा अर्थ कळत नाही. या वेव्ह कोणत्या आहेत, P, त्यानंतर Q, R, S, T. मग आता याचा अर्थ मी सांगतो. In the ECG, 3 type of the waves are present. That small upward wave, that is called as the P wave. The second long upward and small downward wave, that is called as the QRS. याला म्हणायचं QRS. ही जी आहे that is the P. दुसरी कोणती आहे QRS, आणि तिसरी आहे T. या प्रत्येकाचा अर्थ वेगवेगळा आहे. The P wave, it shows that wave of the contraction, it is spreading all over and the auricles become contract. From the auricle, the waves it goes toward the ventricle with the help of the Purkinje fibers, and the QRS, that is the long upright and the small downward wave, and that wave it is called as a QRS wave. And QRS wave it shows that contraction of the ventricle. म्हणजे याने काय दाखवलं, contraction of the auricle. T wave ने काय दाखवलं, contraction of the ventricle. And T wave it a short wave, upright short wave, it shows that relaxation of the ventricle. तिन्हींचा अर्थ वेगवेगळा झाला की P ने काय दाखवलं, auricles become contract. QRS it is the long wave, याने काय दाखवलं, the ventricles become contract. आणि T wave it shows the relaxation of the ventricle. आणि मग या इलेक्ट्रोकार्डिओग्रामचा यूज कुठं होतो, it is used in the abnormality in the conducting path. जर पाथ मध्ये काही अडथळा असेल, रक्ताच्या प्रवाहामध्ये काही अडथळा असेल तर त्याच्याकरता याचा वापर केला जातो. त्यानंतर when with the help of the electrocardiogram we can identify that the enlargement of the heart chambers. त्यानंतर damage to the, sometime there is a damage to the cardiac muscle, and we can identify with the help of the
ECG. आणि when there is a blockage in the blood or blood supply to the cardiac muscle is a block, at that time we can identify with the help of the electrocardiogram. म्हणजे याच्या सहाय्यानं आपण त्याचं डिटेक्शन हे करू शकतो. याचा अर्थ की इलेक्ट्रोकार्डिओग्राम इट इज अ व्हेरी इसेन्शियल फॉर द डिटेक्शन ऑफ द ब्लड सप्लाय, enlargement of the heart chambers, त्यानंतर कंडक्टिंग पाथवे मध्ये काही abnormality आहे का, आणि if there is a damage in the cardiac muscle we can identify with the help of the ECG. अशा पद्धतीनं आपण आज काय काय पाहिलं, आपण सुरुवातीला पाहिलं किंवा फर्स्ट टाइम जो आपण होता तो म्हणजे मेजरमेंट ऑफ बीपी, त्याच्यानंतर सेकंड मध्ये काय पाहिलं, हायपरटेन्शन, त्याच्यानंतर कोरोनरी आर्टरी डिसीज, अँजिना पेक्टोरिस आणि इलेक्ट्रोकार्डिओग्राम. आता या ठिकाणी हा जो टॉपिक आहे आपण याच्यातल्या शंका नंतर पाहू. जर काही असेल तर तुम्ही नंतर विचारू शकता किंवा आता जर कोणाला याच्या संदर्भामध्ये शंका असेल तर विचारू शकता. आहे की कोणाला काही शंका या 4-5 जे पॉइंट आहे त्याच्याबद्दल? आणि जर आता नसेल तर आपण नंतरही विचारू शकता, काही प्रॉब्लेम नाही की आपण काही असे सेपरेटली लेक्चर याच्याकरता घेत जाऊ. ओके, वी स्टॉप हिअर. थँक्यू व्हेरी मच.